तुम्ही पाहता एबीपी माझा। मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते। मुंबईत 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। या बनावट 4 जण पोलिसांच्या ताब्यात या प्रकरणी घेण्यात आलेले आहेत। क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। गणेश, नेमकी कोणत्या भागात ही कारवाई झालेली आहे? मुंबईत ही कारवाई करण्यात आली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे 2000च्या ज्या नवीन नोटा आहेत त्याच्या बनावट करून हे मार्केटमध्ये उपलब्ध करून देत होते। फेक करन्सी रॅकेट पूर्ण चालवत होते आणि त्यासाठीच ही क्राईम ब्रांचची मोठी कारवाई म्हणून समोर येते। यामधील 4 जणांना पोलिसांना ताब्यात घेतलेत। थोड्याच वेळात या एका पत्रकार परिषदेमध्ये मुंबई क्राईम ब्रांचकडून खुलासा करण्यात येईल की ही लोक कोण आहेत आणि कशा प्रकारे करत होते आणि कोणाला हे खोट्या नोटा नवीन करन्सीच्या 2000च्या नोटा ज्या आहेत ते पोहोचवण्याचं काम हे करणार होते। तर पण आताच ही काही महिन्यांपूर्वीची नवीन नोट मार्केटमध्ये अवेलेबल झाली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 2000च्या नवीन नोटांची बनावट नोटा बनवून मार्केटमध्ये उपलब्ध करून देणं ही सिक्युरिटीसाठी सोबतच आपल्या रेव्हेन्यू सिस्टमसाठी एक मोठा धक्का आहे आणि ह्या सोर्स जाणून घेण्याचा प्रयत्न आता मुंबई क्राईम ब्रांचकडून करण्यात येईल। निश्चित यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत का, अशा प्रकारची लिंक आहे का हेही पाहण्यात येईल। पण मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई आणि त्यांच्याकडनं अधिक चौकशी क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि टीम करत आहे। गणेश, अधिक माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।